नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। कोणी मध्येच व्हिडिओ सोडायचा नाही, कारण भरपूर महत्त्वाचे प्रश्न आहे बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। पाठ आहे आपला 149वा। या पाठमध्ये आपण 30 ऑगस्ट 2024 चे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। पहिला प्रश्न आहे बघा, प्रश्न परीक्षेत पडला जाऊ शकतो कारण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर नुकतंच 2023 साठीचा प्रतिष्ठित अनुव्रत पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क रतन टाटा। तर रतन टाटा यांना 2023 साठीचा प्रतिष्ठित अनुव्रत पुरस्कार हा बघा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे। तसेच त्यांना 2023 साली ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते 2023 ला। पर्याय अ दिसतो तुम्हाला द्रौपदी मुर्मू। तर द्रौपदी मुर्मू यांना बघा दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत। एक कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार, आणि तसेच मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे द्रौपदी मुर्मूचं। त्यानंतर पर्याय ब दिसतं अमिताभ बच्चन। तर अमिताभ बच्चन यांना नुकतंच लता मंगेशकर पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। पर्याय ड जर आपण पाहिला गोविंदराजन पद्मनाभन, अतिशय IMP आहे बघा हा टॉपिक। तर गोविंदराजन पद्मनाभन यांना नुकतंच द्रौपदी मुर्मू यांनी पहिला विज्ञान रत्न पुरस्कार हा प्रदान केला आहे। पहिला विज्ञान रत्न पुरस्कार IMP आहे बघा, परीक्षेमध्ये 100% पडला जाऊ शकतो पुणे आणि मुंबई यासाठी। तर प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिला विज्ञान रत्न पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते। पुढचा दुसरा प्रश्न आहे, चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम कोणत्या राज्यात आढळून आला होता? हा देखील IMP टॉपिक आहे, कारण नुकतंच देशामध्ये चांदीपुरा विषाणू हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यासाठी हा प्रश्न बघा घेतला आहे, विचारला जाऊ शकतो। तर सर्वप्रथम हा आढळून आला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये चांदीपुरा विषाणू। तर नुकतंच भारतात सध्या सुरू असलेल्या चांदीपुरा विषाणूचे थैमान गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक असल्याचे WHO ने बघा सांगितले आहे। WHO ने गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक हे प्रमाण बघा या वर्षी आहे, जे आता सध्या देशामध्ये दिसून येत आहे। पुढचा तिसरा प्रश्न आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF। तर BSF चे सध्याचे महासंचालक कोण आहेत? म्हणजे महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय ड दलजीत सिंग चौधरी। तर दलजीत सिंग चौधरी यांची बघा नुकतंच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF चे महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे दलजीत सिंग चौधरी यांची। तसेच ते SSB चे अतिरिक्त महासंचालक देखील आहेत। अतिरिक्त महासंचालक SSB चे अतिरिक्त पदभार त्यांच्यावर सोपवला आहे SSB चा। पुढचा चौथा प्रश्न आहे, ऐतिहासिक भवानी मंडपच्या क्रीडा स्तंभावर कोणाचे नाव कोरले जाणार आहे? तर पर्याय ब स्वप्नील कुसाळे। महाराष्ट्राचा खेळाडू आहे बघा, नेमबाजी या खेळाशी तो संबंधित आहे आणि यांनी नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले आहे बघा, कांस्य पदक। आणि याचं स्वप्नील कुसाळेचे नाव आता बघा ऐतिहासिक भवानी मंडपाच्या क्रीडा स्तंभावर कोरले जाणार आहे। हा कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्याशी संबंधित आहे महाराष्ट्रातील, आणि नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे। तसेच बघा ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव नंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे स्वप्नील कुसाळे। पहिला होता खाशाबा जाधव आणि त्यानंतर असे करणारा दुसरा खेळाडू आहे स्वप्नील कुसाळे।
पुढचा 5वा प्रश्न आहे, अणुऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्या आण्विक पाणबुडीचे नुकतंच लोकार्पण करण्यात आले? तर पर्याय अ INS अरिघात. INS अरिघात या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण नुकतंच करण्यात आले. आता ती कशावर चालते? तर ती अणुऊर्जेवर चालते. आणि अणुऊर्जेवर चालणारी ही कितवी पाणबुडी आहे? तर ती आहे बघा दुसरी. प्रश्न विचारला जाऊ शकतो, अणुऊर्जेवर चालणाऱ्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले, तिचं नाव काय? तर INS अरिघात असे तिचे नाव आहे. कोणाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कोठे करण्यात आले? तर ते करण्यात आले विशाखापट्टणम या ठिकाणी. याची मारक क्षमता जर विचारली तर मारक क्षमता आहे 750 किलोमीटर. जर लांबी विचारली तर लांबी आहे 112 मीटर. पुन्हा एकदा सांगतो, लांबी आहे 112 मीटर, मारक क्षमता आहे 750 किलोमीटर. कोणत्या ठिकाणी लोकार्पण केले? विशाखापट्टणम या ठिकाणी. लोकार्पण कोणी केले? तर राजनाथ सिंह यांनी. अणुऊर्जेवर चालणारी कितवी आण्विक पाणबुडी आहे? तर दुसरी आहे. पहिली कुठली होती? तर INS अरिहंत ही पहिली आहे. दुसरी आहे INS अरिघात. पुढचा 6वा प्रश्न आहे, हुरून इंडियाच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? तर पर्याय अ गौतम अदानी हे हुरून इंडियाच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. कोणाला मागे टाकत? तर मुकेश अंबानी यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत गौतम अदानी. जर अभिनेत्यांचा विचार केला, तर अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेले आहे? तर शाहरुख खान. शाहरुख खान हे अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत भारतामधील. पुढचा 7वा प्रश्न आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क राजविंदर सिंग भाटी. राजविंदर सिंग भाटी हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे महासंचालक बनले आहेत. अगोदर होते नीना सिंह, यांच्या जागेवर आता राजविंदर सिंग भाटी हे पदभार सांभाळणार आहेत. जर CISF ची आपण स्थापना पाहिली तर CISF ची स्थापना झाली होती 1969 साली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. जर ब्रीदवाक्य पाहिलं CISF चे तर प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी असं याचे ब्रीदवाक्य आहे. संजीव रैना दिसतो बघा पर्याय अ. तर संजीव रैना यांची ITBP चे ADG पदी नियुक्ती करण्यात आली आहे बघा संजीव रैना यांची. अनिश दयाल सिंह कोण आहे? तर ते CRPF प्रमुख आहेत. 8वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात मुस्लिम समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी सरकारी यंत्रणेकडे करणे अनिवार्य केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ आसाम. तर आसाम या राज्यात मुस्लिम समुदायासाठी विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी ही सरकारी यंत्रणेकडे करणे अनिवार्य केले आहे. यामुळे काय होणार आहे? तर जो काही बालविवाह आहे बघा, बालविवाह, तर तो रोखण्यास मदत होणार आहे. आणि यासाठी हा जो काही कायदा आहे बघा तो आसाम सरकारने लागू केला आहे. आता आसामचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हेमंता बिस्वा शर्मा हे आसामचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. याच राज्याने बघा मुस्लिम विवाह कायदा 1935 देखील रद्द केला होता. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मुस्लिम विवाह कायदा 1935 रद्द कोणत्या राज्याने केला होता? तर आसाम या राज्याने केला होता. पुढचा 9वा प्रश्न आहे, 17वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोल भौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धा कोठे झाली? तर पर्याय ड रिओ डी जेनेरो ब्राझील. रिओ डी जेनेरो ब्राझील या ठिकाणी 17वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोल भौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धा ही पार पडली. आणि यामध्ये आपल्या भारताने बघा 5 पदके जिंकली. 5 त्यामध्ये 1 सुवर्ण पदक आणि 4 रौप्य पदक. 1 सुवर्ण पदक आणि 4 रौप्य पदक अशी एकूण 5 पदके ही आपल्या भारताने जिंकलेली आहेत. जर 1 सुवर्ण पदकचा विचार केला तर ते सुवर्ण पदक जिंकले आहे दक्ष तयालिया यांनी. दक्ष तयालिया. पुढचा 10वा प्रश्न आहे,
फतेमेह मोहेजेरानी ही कोणत्या देशाची पहिली महिला गव्हर्नमेंट स्पोकपर्सन बनली आहे? तर पर्याय क इराण या देशाची ती पहिली महिला गव्हर्नमेंट स्पोकपर्सन बनली आहे, फतेमेह मोहेजेरानी. 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नसोकोमच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, सिंधू गंगाधरन यांची नसोकोम यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, सिंधू गंगाधरन यांची. 12वा प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या देशात शानशान वादळ हे आलेले आहे? तर पर्याय अ, जपान या देशामध्ये नुकतंच शानशान वादळ आलेले आहे. जे काही जपानचे पंतप्रधान आहेत बघा, फुमियो किशिदा, तर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे बघा, पंतप्रधान पदाचा राजीनामा फुमियो किशिदा यांनी. 13वा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेला राजकोट किल्ला हा कोणत्या जिल्ह्यातील आहे? IMP टॉपिक आहे. तर पर्याय ड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हा राजकोट किल्ला आहे. आणि हा बघा खूप सध्या चर्चेत आहे, कारण त्या ठिकाणी जी काही घटना घडली ती अतिशय वाईट होती आणि पूर्ण देशामध्ये याचा निषेध नोंदवला जात आहे. पूर्ण घटना काय आहे ते सर्व इथे सांगतो. तर 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिन होता आणि त्या नौदल दिनानिमित्त बघा राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. कोणाच्या हस्ते? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याची जो काही पुतळा आहे त्याचं बांधकाम कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर जून 2023 सुरू झाले होते आणि डिसेंबर 2023 समाप्त झाले. आणि हा जो काही 28 फूट उंचीचा पुतळा आहे तो या महिन्यातील 26 तारखेला, ऑगस्टच्या 26 तारखेला कोसळला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि यावर बघा पूर्ण देशभरात निदर्शने होत आहेत, निषेध व्यक्त केला जात आहे. आणि यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. राजकोट किल्ला हा कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. तालुका विचारला तर मालवण. हा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर हा साकारला कोणी होता? तर हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे जयदीप आपटे, 25 वर्षाचा तरुण आहे आणि याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा साकारलेला आहे आणि तो आता नुकतंच कोसळला आहे. जर त्याची कंपनी विचारली तर कंपनी आहे मेसर्स आर्टिस्ट्री या नामक कंपनीचा तो मालक आहे. कोसळला कोणत्या दिवशी? तर 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला. उद्घाटन कोणत्या वर्षी करण्यात आले होते? 2023 करण्यात आले होते, डिसेंबर 2023. कोणत्या दिवशी? तर 4 डिसेंबर या दिवशी बघा भारतीय नौदला स्थापना दिवस साजरा केला जातो आणि त्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे हे अनावरण करण्यात आले होते. 14वा प्रश्न आहे, सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे आहे? तर पर्याय क, अमेरिका या देशाकडे आहे सर्वाधिक सोन्याचा साठा. पुढचा 15वा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर पर्याय ब, 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा करण्यात येतो. कोणाच्या जन्मदिनानिमित्त? तर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा करण्यात येतो. आता मेजर ध्यानचंद यांना एक टोपण नाव आहे बघा, हॉकीचा जादूगर. तर हॉकीचा जादूगर असे मेजर ध्यानचंद यांना म्हटले जाते. तसेच यांच्या नावावर एक पुरस्कार देखील दिला जातो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. हा यांच्या नावावर दिला जाणारा पुरस्कार आहे भारताचा. आता हा पुरस्कार 2024चा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 या 3 वर्षी बघा
महत्त्वाचं काम करून त्यांनी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. अतिशय चांगली कामगिरी करून या 3 वर्षी 3 सुवर्ण पदक ही भारताला जिंकून दिलेली आहेत ऑलिम्पिकमध्ये. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारीला आता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा साजरा केला जाणार आहे. कोणाच्या जन्मदिनानिमित्त तर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त. त्यांनी कांस्य पदक पटकावले होते बघा, आणि असे करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला होता. आता दुसरा महाराष्ट्रीयन कोण आहे तर स्वप्नील कुसाळे, खाशाबा जाधव नंतर पदक जिंकणार ऑलिम्पिकमध्ये. पुढचा 16वा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोणते पोर्टल सुरू केले आहे तर पर्याय क शी बॉक्स हे पोर्टल सुरू केले आहे. कोणी तर महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेले आहे. कशासाठी तर महिलांच्या सुरक्षेच्या साठी अन्नपूर्णा देवी यांनी हे पोर्टल सुरू केलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्सचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.